तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक कितीही पैसे कमवले तरी महिन्याच्या शेवटी पुन्हा शून्यावर का येतात आणि काही लोक साध्या उत्पन्नातूनही हळूहळू श्रीमंत कसे बनतात? जर आज तुम्हाला अचानक 10 लाख रुपये मिळाले तर 5 वर्षांनी ते पैसे तुमच्याकडे अजूनही असतील का? की ते हळूहळू खर्च होऊन संपून जातील? सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आजपासून जवळजवळ 100 वर्षांपूर्वी एका पुस्तकात दिलं गेलं होतं आणि त्या पुस्तकातील शिकवणी आजही तितकीच प्रभावी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बॅबिलॉनच्या सर्वात श्रीमंत माणसाची अशी रहस्य जी तुमच्या बँक खात्याचा आणि भविष्याचा संपूर्ण विचार बदलून टाकू शकतात. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण पाहणार आहोत तो एक नियम जो बहुतेक लोक आयुष्यभर दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे श्रीमंत होण्याची संधी गमावतात. आता कल्पना करा, आजपासून सुमारे 4000 वर्षांपूर्वीचं जग, ना इंटरनेट, ना मोबाईल, ना बँक, ना शेअर मार्केट, पण तरीही त्या काळात एक शहर होतं, जगातील सर्वात श्रीमंत शहर, बॅबिलोन. मोठे मोठे व्यापारी, सोन्याने भरलेले बाजार, जगभरातून येणारे व्यापारी आणि श्रीमंतीचा वर्षाव. पण एक गोष्ट आजसारखीच होती. काही लोक खूप श्रीमंत होते आणि काही लोक आयुष्यभर मेहनत करूनही संघर्ष करत होते. आता थोडा विचार करा, तुमच्या आजूबाजूलाही असंच दिसतं, नाही का? काही लोक हळूहळू श्रीमंत होत जातात आणि काही लोक कायम आर्थिक तणावातच असतात. पण या सगळ्यामागचं खरं कारण काय असेल बरं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लेखक आपल्याला एका व्यक्तीची ओळख करून देतो, अर्काड, बॅबिलोनमधला सर्वात श्रीमंत माणूस. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. अर्काड जन्मतः श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे ना जमीन होती, ना वारसा, ना कोणतं मोठं कुटुंब. तो अगदी सामान्य माणूस होता, तुमच्यासारखा, माझ्यासारखा. मग तो सर्वात श्रीमंत कसा बनला? याच प्रश्नाने त्याचे मित्रही अस्वस्थ झाले होते. एक दिवस त्यांनी त्याला भेटायचं ठरवलं आणि विचारलं, आम्हीही तुझ्यासारखीच मेहनत करतो, मग तू इतका श्रीमंत आणि आम्ही अजूनही गरीब का? अर्काड थोडा हसला, कारण त्याला माहिती होतं त्यांच्यातील फरक मेहनतीचा नव्हता, तो विचार करण्याच्या पद्धतीचा होता. आणि इथूनच सुरू होते या पुस्तकातील सर्वात मोठी शिकवण. पैसा हा योगायोग नसतो. आपण अनेकदा म्हणतो त्याचं नशीब चांगलं होतं, त्याला संधी मिळाली होती, त्याचे संबंध चांगले होते. पण लेखक काय सांगतो माहितीये? दीर्घकालीन संपत्ती ही नशिबामुळे निर्माण होत नाही, ती सवयींमुळे निर्माण होते. चला एक उदाहरण पाहूयात. मुंबईमध्ये 2 मित्र होते, अमोल आणि निलेश. दोघांनी एकाच वर्षी नोकरी सुरू केली. दोघांचा पगार 30,000 रुपये. पहिल्या महिन्यात दोघंही आनंदी. पहिल्या वर्षात दोघांचं जीवन जवळपास सारखंच. पण एक छोटासा फरक होता. अमोल प्रत्येक महिन्यात काही रक्कम बाजूला ठेवायचा. निलेश म्हणायचा पुढच्या महिन्यापासून सुरू करेन. पुढचा महिना कधीच आला नाही आणि 5 वर्षांनी अमोलकडे गुंतवणुकीसाठी निधी होता, निलेशकडे EMI आणि कर्ज. फरक किती? फक्त एका सवयीचा. पण लेखकाने असं का म्हटलं असेल? याचं उत्तर पुढच्या धड्यात लपलेलं आहे. चला तर पाहूयात. पहिला सुवर्ण नियम, स्वतःला आधी पैसे द्या. हा नियम इतका साधा आहे की बहुतेक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. अर्काड म्हणतो, तुम्ही कमवलेल्या प्रत्येक 10 नाण्यांपैकी 1 नाणं तुमचं आहे. पण आपण काय करतो? पगार आला की घर खर्च, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, खरेदी, हॉटेल, EMI आणि जे उरेल ते बचत. पण शेवटी काय उरतं? बहुतेक तरी वेळा काहीच उरत नाही. अर्काड काय म्हणतो? सर्वांना पैसे देण्यापूर्वी स्वतःला पैसे द्या. प्रथम बचत, नंतर खर्च. आता तुम्हाला वाटेल हे ऐकायला सोपं आहे, पण यामध्ये एक प्रचंड मानसिक शक्ती आहे. कारण तुम्ही स्वतःला सांगत आहात, माझं भविष्यही महत्वाचं आहेच ना. आता आपण एका विद्यार्थ्यांची गोष्ट समजून घेऊयात. एका विद्यार्थ्याला दर महिन्याला 2,000 रुपये पॉकेट मनी मिळतो. तो सगळे खर्च करतो. त्याचा मित्र प्रत्येक महिन्यात 200 रुपये त्याच पॉकेट मनी मधून बाजूला ठेवतो. सुरुवातीला काही फरक दिसत नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मित्रमंडळी हसतातही, अरे एवढ्या पैशांनी काय होणार? पण जेव्हा एखादा कोर्स करायचा असतो, लॅपटॉप घ्यायचा असतो किंवा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असतो, तेव्हा कोणाकडे संधी असते? ज्याने बचत केली त्याच्याकडे. कारण पैसा फक्त पैसा नसतो, तो संधी निर्माण करत असतो. तुम्ही स्वतःची झलक पाहत आहात का? कधी असा महिना गेला आहे का ज्यात तुम्ही विचार केला असेल, या महिन्यात काहीतरी बचत करायची होती पण झाली नाही? जर उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही. जगातील बहुतेक लोक हाच संघर्ष करतात. पण पुढचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.
बचत केलेले पैसे फक्त बँकेत ठेवले तर पुरेसे आहे का, की त्यांना आणखी काही करायला हवं? याचं उत्तर लेखक पुढे एका भन्नाट उदाहरणामधून देतो. आता दुसरा सुवर्ण नियम आहे, पैशांना तुमच्यासाठी कामाला लावा. कल्पना करा, तुम्ही एका शेतकऱ्यासारखे आहात. आज तुम्ही एक बी पेरता, उद्या ते झाड होत नाही, पण वेळेनुसार त्यातून अनेक फळं येतात आणि त्या फळांमधून आणखी बिया आणि आणखी झाडं. संपत्तीही अशीच वाढते. अर्काट म्हणतो, प्रत्येक बचत केलेलं नाणं तुमचा गुलाम आहे आणि त्या गुलामाची मुलंही तुमच्यासाठी काम करू शकतात. किती सुंदर विचार आहे हा. आज तुम्ही 100 रुपये वाचवले, उद्या ते 100 रुपये तुम्हाला आणखी पैसे मिळवून देतात. मग ते नवीन पैसेही वाढतात. यालाच आपण आज चक्रवाढ म्हणतो. एक आपण भारतीय उदाहरण घेऊन हे गोष्टी समजून घेऊयात. 2005 मध्ये एका व्यक्तीने दर महिन्याला 1000 रुपये योग्य ठिकाणी गुंतवले. दुसऱ्या व्यक्तीने तेवढेच पैसे खर्च केले आणि 20 वर्षानंतर पहिल्या व्यक्तीकडे मोठी संपत्ती तयार झाली, तर दुसऱ्याकडे फक्त आठवणी राहिल्या. इथे खूप महत्वाचा प्रश्न आहे. लोकांनाही माहीत असूनही ते का करत नाहीत? पैसे वाढवणं इतकं कठीण का वाटतं त्यांना? पण या सगळ्या मागचं खरं कारण काय असेल, याचं उत्तर आपण पुढच्या भागात नक्की शोधूयात. आता एक छोटी चूक जी आयुष्य बदलू शकते हे पाहूयात आपण. अर्काटने एकदा स्वतः चूक केली. त्याने आपली बचत अशा व्यक्तीकडे दिली ज्याला त्या व्यवहाराचं ज्ञानच नव्हतं आणि त्याचे पैसे पुरते बुडाले. आता थांबा, इथे लेखक आपल्याला एक मोठा धडा देतो. फक्त पैसा असणं पुरेसं नाही, तो कुठे वापरायचा हेही समजलं पाहिजे. आजही किती लोक कोणीतरी सांगितलं म्हणून, सोशल मीडियावर पाहिलं म्हणून किंवा मित्राने सांगितलं म्हणून पैसे गुंतवतात आणि नंतर नुकसान होतं. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का? मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं अर्काट कसा बॅबिलोनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनला. आपण 2 महत्त्वाचे नियम देखील समजून घेतले. स्वतःला आधी पैसे द्या आणि पैशांना तुमच्यासाठी कामाला लावा. पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर हे नियम इतके सोपे आहेत, तर मग जगात इतके लोक आर्थिक संघर्षात का आहेत? का अनेक लोक चांगला पगार मिळवूनही पैशांच्या चिंतेत जगतात? का काही लोक सतत कमावतात पण कधीच पुढे जात नाही? लेखक सांगतो, याचं कारण पैसे नसणं नाही. याचं कारण म्हणजे पैशांबद्दल चुकीच्या सवयी असणं. आणि आता आपण त्या सवयींबद्दलच जाणून घेणार आहोत. आता पाहूयात तिसरा सुवर्ण नियम, तुमचे पैसे गमावण्यापासून वाचवा. कल्पना करा, तुम्ही अनेक वर्ष मेहनत करून 5 लाख रुपये साठवले आणि अचानक कुणीतरी येऊन सांगितलं, माझ्याकडे अशी योजना आहे की तुमचे पैसे 1 वर्षात दुप्पट होतील. काय कराल? अनेक लोक इथेच अडकतात, कारण त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं आणि हाच सर्वात मोठा सापळा असतो. अर्काट म्हणतो, जे पैसे कमवायला वर्ष लागली ते गमवायला एक चुकीचा निर्णय देखील पुरेसा असतो. आता एक सत्य घटना पाहूयात. काही वर्षांपूर्वी भारतात अनेक लोकांनी बनावट गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवले. लोकांना सांगितलं गेलं, दर महिन्याला 20% परतावा, म्हणजेच 20% परत मिळणार. 2 वर्षांनी पैसे तिप्पट, जोखीम 0. लोक आकर्षित झाले कारण त्यांना मेहनत न करता पैसा वाढवायचा होता. परिणाम, कंपनी बंद झाली, हजारो लोकांचे पैसे गेले, त्यांच्या आयुष्यभराची बचत संपली. आता स्वतःला विचारा, जर इतके लोक फसले तर त्यांनी चूक कुठे केली? उत्तर सोपं आहे, त्यांनी पैशांपेक्षा लालसेवर विश्वास ठेवला. उंट व्यापाराची शिकवण ही काय आहे आपण बघूयात. अर्काट एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला उंट विकत घ्यायचं आहे, तर तुम्ही कोणाकडे जाल? उंट विकणाऱ्या तज्ज्ञांकडे की सोनाराकडे? नक्कीच उंट व्यापाराकडे, कारण त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे. मग पैशांच्या बाबतीत आपण असं का करत नाही? लोक आर्थिक सल्ला कोणाकडून घेतात? कधी मित्रांकडून, कधी नातेवाईकांकडून, कधी सोशल मीडियावरच्या अनोळखी व्यक्तींकडून. पण त्यांच्याकडे खरंच अनुभव असतो का? लेखक सांगतो, ज्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शिका. हे ऐकायला साधं वाटतं, पण यामुळे हजारो चुका टाळता येतात. आता आपण क्युरियोसिटी लूप बघूयात. पण फक्त नुकसान टाळलं म्हणून कोणी श्रीमंत होतं का? की अजून काही महत्वाचं आहे? कारण अनेक लोक पैसे वाचवतात तरीही ते श्रीमंत होत नाहीत. असं का? याचं उत्तर पुढच्या नियमात दिलेलं आहे. चला तर आपण सुवर्ण नियम 4 पाहूयात. तुमच्या घराला आशीर्वाद बनवा. आजच्या काळात अनेक लोक घराबद्दल 2 टोकाची मतं मांडतात. काही लोक म्हणतात घर विकत घ्या, काही लोक म्हणतात भाड्याने राहणंच चांगलं. पण लेखकाचा मुद्दा वेगळा आहे. तो म्हणतो, तुमच्या कुटुंबाला स्थैर्य देणारी मालमत्ता तयार करा,
कारण जेव्हा माणसाला सुरक्षितता वाटते तेव्हा तो अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. आता आपण एका कुटुंबाची गोष्ट पाहूयात. पुण्यात राहणारं एक कुटुंब. वडील नोकरीत, आई गृहिणी, 2 मुलं वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहत होते. प्रत्येक वर्षी घर मालक भाडं वाढवत होता. कधी घर बदलावं लागायचं, कधी नवीन परिसरात जावं लागायचं, सतत अनिश्चितता. नंतर त्यांनी छोटंसं घर घेतलं. आलिशान नव्हतं, मोठंही नव्हतं, पण स्वतःचं होतं. त्या दिवसांपासून त्यांचं आर्थिक जीवन बदललं, कारण आता त्यांना एक आधार मिळाला होता की हे घर आपलं स्वतःचं आहे. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत. लेखक सांगतो, घर म्हणजे मानसिक शांतता, घर म्हणजे सुरक्षितता, घर म्हणजे पुढील पिढीसाठी पाया. पण इथे एक मोठा गैरसमज होतो. लोक घर घेताना इतकं मोठं कर्ज घेतात की त्याचं उरलेलं आयुष्य EMI भरण्यात जातं. म्हणून लेखक संतुलनाची शिकवण देतो. मालमत्ता तुमच्यासाठी काम करायला हवी, तुम्ही मालमत्तेसाठी गुलाम बनू नये. विचार करा, तुम्ही असता तर काय केलं असतं? दिसायला श्रीमंत होण्याचा प्रयत्न की खरोखर आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा प्रयत्न केला असता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता 5वा सुवर्ण नियम, भविष्यातील उत्पन्नाची तयारी करा. बहुतेक लोक वर्तमानात जगतात. आजचा पगार, आजचा खर्च, आजची मजा. पण लेखक सांगतो, शहाणे लोक भविष्यासाठी विचार करतात, कारण भविष्य अचानक येत नाही, ते हळूहळू जवळ येत असतं. आता आपण एक क्रिकेटपटूचं उदाहरण बघूयात. समजा एक क्रिकेटपटू आहे. तो फक्त आजचा सामना खेळण्याचा विचार करतो, फिटनेसकडे लक्ष देत नाही, सराव करत नाही, भविष्यासाठी योजना नाही. पुढे काय होईल? काही काळानंतर त्याचा खेळ संपेल. दुसरा खेळाडू मात्र आज खेळतोय, उद्याची तयारी करतोय आणि पुढच्या 5 वर्षाचाही विचार करतोय. त्याची कारकीर्द जास्त काळ टिकते. पैशांच्या बाबतही हेच आहे. अनेक लोक नोकरी करताना विचार करतात, आत्ता तर वेळ आहे, निवृत्तीला अजून खूप वर्ष आहेत. पण अचानक 20 वर्ष निघून जातात आणि मग चिंता सुरू होते. म्हणून लेखक सांगतो, भविष्यासाठी आजपासून तयारी करा, लहान रक्कम असली तरी, कारण वेळ हा पैशांचा सर्वात मोठा मित्र आहे. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर बचत केली, गुंतवणूक केली, भविष्यासाठी तयारी केली, तरी अनेक लोक पुढे का जात नाहीत? त्यांच्यात आणि खरोखर श्रीमंत लोकांमध्ये नेमका फरक काय असतो? याचं उत्तर पुढे लेखक अत्यंत शक्तिशाली धड्यात देतो. 6वा सुवर्ण नियम, तुमची कमाई करण्याची क्षमता वाढवा. हा नियम अनेकांना साधा वाटतो, पण पुस्तकातील सर्वात शक्तिशाली नियमांपैकी हा एक महत्वाचा नियम आहे. अर्काट म्हणतो, तुमची सर्वात मोठी संपत्ती तुमच्या खिशात नाही, ती तुमच्या डोक्यात आहे. किती सुंदर विचार आहे हा. आता आपण एका कारागिराची गोष्ट घेऊयात, जी पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितली आहे. बॅबिलोनमध्ये एक कारागीर होता. तो मेहनती होता, पण त्याचे उत्पन्न मर्यादित होतं. एक दिवस त्याने ठरवलं, मी माझ्या कामात सर्वात कुशल बनणार. त्याने नवीन तंत्र शिकली, चुका सुधारल्या, तज्ज्ञांकडून शिकला. काही वर्षांनी लोक त्याच्याकडे कामासाठी येऊ लागले. त्याचं उत्पन्न वाढलं, त्याचा सन्मान वाढला आणि त्याची आपोआप अशा प्रकारे संपत्तीही वाढत गेली. आजच्या काळात याचा अर्थ काय? आज कौशल्य म्हणजे संपत्ती, नवीन कौशल्य, नवीन ज्ञान, नवीन क्षमता, हे सगळं तुमच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवतं. एक विद्यार्थी नवीन कौशल्य शिकतो, एक कर्मचारी नेतृत्व शिकतो, एक व्यावसायिक विक्री शिकतो, एक उद्योजक संवाद कौशल्य सुधारतो. यामुळे त्यांची किंमत वाढते आणि बाजार जास्त किंमत देतो. स्वतःला प्रश्न विचारा, गेल्या 1 वर्षात तुम्ही स्वतःला अधिक मौल्यवान बनवलं आहे का? तुम्ही नवीन काही शिकलात का? तुमची क्षमता वाढली का? की तुम्ही त्याच ठिकाणी उभे आहात? कारण लेखक सांगतो, स्थिर राहणं म्हणजे हळूहळू मागे जाणं आहे. आतापर्यंत आपण 6 सुवर्ण नियम समजून घेतले आहेत, पण अजून सर्वात महत्वाचा भाग बाकी आहे. अर्काटने शेवटी सांगितलेला असा एक विचार, जो फक्त पैशांबद्दल नाही, तर संपूर्ण आयुष्याबद्दल आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं, अर्काटने श्रीमंत होण्यासाठीचे कोणते नियम पाळले. स्वतःला आधी पैसे देणे, पैशांना कामाला लावणे, पैसे सुरक्षित ठेवणे, भविष्यासाठी त्याची तयारी करणे आणि स्वतःची कमाई करण्याची क्षमता वाढवणे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर हे नियम इतके प्रभावी असतील, तर मग अनेक लोक त्यांचं पालन का करत नाहीत? का अनेक लोकांना योग्य मार्ग माहिती असूनही ते त्यावर चालत नाही? याचं उत्तर पैशांमध्ये नाही, तर मानवी स्वभावात आहे.
आणि आता आपण या पुस्तकातील सर्वात खोल आणि सर्वात महत्त्वाच्या शिकवणीपैकी एक समजून घेणार आहोत. श्रीमंतीचा सर्वात मोठा शत्रू. अनेक लोक विचार करतात गरिबीचा शत्रू म्हणजे पैशांची कमतरता, पण लेखक सांगतो श्रीमंतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे विलंब. होय, कामं उद्यावर ढकलण्याची सवय. एक साधा प्रश्न, तुम्ही किती वेळा असं म्हटलं आहे पुढच्या महिन्यापासून बचत सुरू करेल, थोडे पैसे जमले की गुंतवणूक करेल, आधी सगळं स्थिर होऊ दे नंतर पाहू. ही वाक्य ओळखीची वाटतात ना? बहुतेक लोक आयुष्यभर नंतरची वाट पाहतात आणि तो नंतर कधीच येत नाही. संधीची वाट पाहणारा व्यापारी. बॅबिलोनमध्ये एक व्यापारी होता. त्याला एक उत्तम जमीन खरेदी करण्याची संधी मिळाली. जमिनीची किंमत कमी होती, भविष्यात ती खूप वाढणार होती, पण त्याने विचार केला, मी उद्या निर्णय घेतो. दुसऱ्या दिवशी ती जमीन दुसऱ्या व्यक्तीने विकत घेतली. काही वर्षांनी त्या जमिनीची किंमत अनेक पटींनी वाढली आणि तो व्यापारी फक्त पश्चाताप करत राहिला. तुमच्या आयुष्यातही असं घडलं आहे का? कधी एखादा कोर्स करायचा होता पण पुढे ढकलला, कधी व्यवसाय सुरू करायचा होता पण योग्य वेळ आलीच नाही, कधी आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं पण सोमवारची वाट पाहिली, कधी गुंतवणूक सुरू करायची होती पण आधी थोडे पैसे जमतात असं म्हणालात. लेखक सांगतो यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील फरक म्हणजे फक्त कृती. पण फक्त कृती केली म्हणजे यश मिळतं का? कधी कधी लोक खूप मेहनत करतात तरी पुढे जात नाही, असं का होतं? याचं उत्तर पुढच्या गोष्टीत लपलेलं आहे. अर्काट म्हणतो नशीब हे तयार असलेल्या लोकांच्याच बाजूने असतं. हे वाक्य खूप शक्तिशाली आहे, कारण बहुतेक लोक नशीब म्हणजे अचानक मिळालेली गोष्ट समजतात, पण लेखकाचा अर्थ वेगळा आहे. आता कल्पना करा, एक तरुण क्रिकेटपटू रोज सराव करतो, फिटनेसवर काम करतो, तंत्र सुधारतो, वर्षानुवर्ष मेहनत करतो. एक दिवस अचानक त्याला मोठ्या संघात संधी मिळते. लोक म्हणतात वाह, किती नशीबवान आहे. पण खरंच ते नशीब होतं का, की अनेक वर्षांची तयारी होती? अजून एक आपण व्यवसायातील उदाहरण घेऊयात. एका छोट्या गावात दोन मित्र दुकान चालवत होते. पहिला मित्र सतत नवीन गोष्ट शिकत होता, ग्राहक समजून घेत होता, तंत्रज्ञान वापरत होता. दुसरा मित्र मात्र जुनी पद्धत वापरत होता. एक दिवस ऑनलाईन विक्रीची संधी आली. पहिल्या मित्राने ती लगेच स्वीकारली, दुसऱ्याने दुर्लक्ष केलं. 5 वर्षांनी पहिल्याचा व्यवसाय अनेक पटांनी वाढला, तर दुसरा अजूनही तिथेच होता. फरक काय? संधी ओळखण्याची तयारी. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट, लोक अनेकदा संधी गमावतात, कारण त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून नाही, तर कारण त्यांना भीती वाटत असते. जर नुकसान झालं तर, जर लोक हसले तर, जर मी अपयशी ठरलं तर, जर हे काम नाही झालं तर, अशा विचारांमुळे किती लोक थांबतात माहितीये? असंख्य. आता एक विद्यार्थ्याची गोष्ट पाहूयात. एक विद्यार्थी होता, त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती, पण तो सतत घाबरत होता. जर मी नापास झालो तर, जर माझ्याकडून नाही झालं तर, त्यामुळे त्याने प्रयत्नच केला नाही. दुसरा विद्यार्थीही घाबरत होता, पण त्याने सुरुवात केली, त्याने चुका केल्या, शिकलाही आणि शेवटी यशस्वी झाला. दोघांमध्ये फरक काय? एकाने भीतीला निर्णय घेऊ दिला तर दुसऱ्याने कृतीला. विचार करा, तुमच्या आयुष्यात आज अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे पण भीतीमुळे तुम्ही थांबले आहात? व्यवसाय आहे, नवीन कौशल्य आहे, गुंतवणूक आहे, की करिअर बद्दल काही आहे, की एखादं स्वप्न आहे? श्रीमंतीचा मानसिक पाया काय आहे? तर अर्काटच्या कथा फक्त पैशांबद्दल नाहीत, त्या विचारसरणीबद्दल आहेत. कारण पैसा हा परिणाम असतो, कारण नाही. आता या पुस्तकात 2 भावांची कथा सांगितली आहे. 2 भाऊ होते, दोघांनाही सारखं शिक्षण, सारखं वातावरण, सारखी संधी, पण विचार वेगळे. पहिला म्हणायचा माझ्याकडे नाही, दुसरा म्हणायचा मी कसं मिळवू शकतो. पहिला अडचणी शोधायचा, दुसरा उपाय शोधायचा. 10 वर्षांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीत प्रचंड फरक निर्माण झाला. हे फक्त त्यांच्या विचारांमुळे होतं. लेखकाने असं का म्हटलं असेल? कारण प्रत्येक मोठी संपत्ती एका विचारापासून सुरू होते, प्रत्येक यश एका निर्णयापासून सुरू होते आणि प्रत्येक बदल एका छोट्या कृतीपासून सुरू होतो. या पुस्तकात एक ऐतिहासिक उदाहरण दिलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची वर्षे दिली. त्यांच्याकडे अमर्यादित पैसा नव्हता, पण त्यांच्याकडे वेळेचा योग्य उपयोग करण्याची क्षमता होती. त्यांनी आपल्या वेळेला मूल्य दिलं आणि त्यामुळे इतिहास बदलला. आजच्या काळातील प्रश्न आहे, आपण दिवसातील किती वेळ खर्च महत्त्वाच्या गोष्टींना देतो? किती वेळ शिकवण्यात जातो, किती वेळ वाढण्यात जातो आणि किती वेळ निरर्थक गोष्टींमध्ये जातो? हा प्रश्न जितका साधा वाटतो तो तितकाच महत्त्वाचा आहे.
आता एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा भाग बाकी आहे. अर्काडने शेवटी आपल्या मित्रांना एक असा धडा दिला जो फक्त पैशांबद्दल नाही तर संपूर्ण जीवनाबद्दल आहे. कोणता होता तो धडा आणि का हजारो वर्षांनंतरही तो तितकाच सत्य आहे, याचं उत्तर आपण अंतिम भागात पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंतच्या प्रवासात आपण बॅबिलोनच्या प्राचीन शहरातून एक अद्भुत गोष्ट शिकलो आहोत. आपण पाहिलं, श्रीमंती ही नशिबाची गोष्ट नाही, ती योग्य सवयीचा परिणाम आहे. आपण बचतीबद्दल शिकलो, गुंतवणुकीबद्दल शिकलो, वेळेची किंमत समजून घेतली, भीतीवर मात करण्याचं महत्त्व समजलं, संधी ओळखण्याची कला पाहिली. पण आता एक प्रश्न उरतो, जर हे सगळे नियम माहिती असतील तर त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरायचं आणि सर्व नियमांना जोडणारा तो एकच धागा कोणता आहे, याचं उत्तर अर्काडच्या शेवटच्या शिकवणीत आहे. आता आपण अंतिम शिकवणी पाहूयात. श्रीमंती आधी मनात तयार होते. हे पुस्तक संपताना आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजते. अर्काड श्रीमंत झाला कारण त्याच्याकडे सुरुवातीला पैसा होता म्हणून नाही, तो श्रीमंत झाला कारण त्याच्याकडे श्रीमंत विचार होते. कल्पना करा, तुमच्या हातात 2 बिया आहेत. एक सुपीक जमिनीत पेरली जाते, दुसरी खडकावर टाकली जाते. दोन्ही बिया सारख्याच आहेत, पण परिणाम वेगळा का? कारण वातावरण वेगळं आहे. पैशांचंही तसंच आहे. पैसा हा फक्त बी आहे, तुमची विचारसरणी म्हणजे जमीन. जर विचार चुकीचे असतील तर कितीही पैसा मिळवला तरी तो टिकणार नाही. जगभरात अनेक लोक अचानक करोडपती झाले. लॉटरी लागली, मोठा वारसा मिळाला, मोठी रक्कम हातात आली, पण काही वर्षांनी ते पुन्हा आर्थिक अडचणीतच आले. का? कारण पैसा बदलला पण विचारसरणी बदलली नाही. आणि दुसरीकडे काही लोक अगदी शून्यातून सुरुवात करतात. लहान नोकरी, लहान व्यवसाय, मर्यादित साधन, पण त्यांच्याकडे योग्य सवयी असतात आणि वर्षानुवर्षे ते मजबूत आर्थिक पाया तयार करत असतात. विचार करा, तुम्ही आज अचानक 50 लाख रुपये मिळाले तर 5 वर्षांनी ते वाढलेले असतील की संपलेले असतील? तुमचं उत्तर तुमची आर्थिक विचारसरणीच दाखवते. आता आपण पाहूयात 7 सुवर्ण नियम एकत्र कसे काम करतात. आता संपूर्ण पुस्तकाचा सार समजून घेऊ. अनेक लोक एक नियम ऐकतात पण बाकीचे विसरतात, म्हणून परिणाम मिळत नाही. कारण हे नियम वेगळे नाहीत, ते एका साखळीच्या कड्या आहेत. पहिली कडी, स्वतःला आधी पैसे द्या. जर बचतच केली नाही तर पुढे काही होणारच नाही, हा पाया आहे. तर दुसरी कडी, पैशांना कामाला लावा. फक्त बचत करून उपयोग नाही, पैसे वाढले पाहिजेत. तिसरी कडी आहे, पैसे सुरक्षित ठेवा, वाढताना ते गमावू नका. चौथी कडी आहे, स्थैर्य निर्माण करा, कुटुंबाला आणि स्वतःला सुरक्षित पाया द्या. तर 5वी कडी आहे, भविष्यासाठी तयारी करा. आजचा विचार पुरेसा नाही, उद्याचा विचार करा. 6वी कडी आहे, कमाईची क्षमता वाढवा, कारण उत्पन्न वाढवलं तर संधी वाढतात. आणि 7वी कडी आहे, कृती करा, याशिवाय बाकी सर्व निरुपयोगी आहे. लेखकाने असं का म्हटलं असेल? कारण जगातील बहुतेक लोक ज्ञान गोळा करतात पण कृती करत नाहीत. त्यांना पुस्तक माहिती असतात, नियम माहिती असतात, व्हिडिओही माहिती असतात, पण जीवन बदलत नाही. का? कारण माहिती आणि कृती यामध्ये अंतर असतं. चला, एक आपण वास्तविक परिस्थिती पाहू. एका कुटुंबाचं मानसिक उत्पन्न 20,000 रुपये आहे. अनेक लोक म्हणतील यातून काय होणार? पण जर त्यांनी 10% बचत सुरू केली, नियमित गुंतवणूक केली, कर्ज नियंत्रित ठेवलं, नवीन कौशल्य शिकत राहिले, तर 10-15 वर्षांनी त्यांचं जीवन पूर्णपणे बदललेलं असेल. तर दुसरं कुटुंब आहे, उत्पन्न त्यांचं 1 लाख रुपये आहे, पण सर्व पैसा खर्च होतोय, कर्ज, दिसण्यासाठी खर्च, कोणतीही योजना नाही. काही वर्षांनी तणाव, अनिश्चितता, आर्थिक दबाव. फरक उत्पन्नात नाही, इथे फरक सवयींमध्ये आहे. तुमच्या मते जर 2 लोक समान उत्पन्न कमावत असतील तर 20 वर्षानंतर त्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे वेगळी का असते? उत्तर आता स्पष्ट दिसतंय का? पैसा भावना ऐकत नाही, पैसा नियम पाळतो. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब, पैसा त्याच नियमांना काम करतो जो त्याला समजून घेतो. त्याच्याकडे तो वाढतो, तो दुर्लक्ष करतो, त्याच्याकडून तो निघून जातो जो त्याच्याकडे नियमांनी वागवत नाही. तुमच्या आयुष्यासाठी व्यावहारिक कृती करा. आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेमकं काय करायचं? फक्त प्रेरित होऊन उपयोग नाही, कृती हवी. आजच ठरवा, प्रत्येक उत्पन्नातून किमान 10% बाजूला काढणार. खर्च लिहायला सुरुवात करा. अनेक लोकांना त्यांचे पैसे कुठे जातात हे माहितीच नसतं. जर दर महिन्याला एक नवीन गोष्ट शिकली, किमान एक उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार करण्याचा विचार केला, प्रत्येक वर्षी स्वतःचं कौशल्य वाढलं, तर आपण नक्कीच पैशांच्या बाबतीत खूप श्रीमंत होऊ. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला भेटलात, तो भविष्यातील तुम्ही तुम्हाला काय सांगेल?
धन्यवाद की पश्चाताप? तो म्हणेल चांगलं झालं तू आज सुरुवात केलीस, की का थांबलास तेव्हा? एखादी छोटी सवय जी सुरुवातीला क्षुल्लक वाटली पण नंतर मोठा परिणाम झाला, हे पुस्तक त्याच गोष्टींबद्दल आहे. लहान निर्णय आणि मोठा परिणाम. द रिचेस्ट मॅन इन द बॅबिलॉन हे पुस्तक पैशांचं पुस्तक नाही. हे जबाबदारीचं पुस्तक आहे. हे शिस्तीचं पुस्तक आहे. हे भविष्य घडवण्याचं पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की श्रीमंतीची सुरुवात बँक खात्यात होत नाही, ती आधी मनात होते. तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती जपता हे महत्वाचं आहे. तुम्ही किती जपता यापेक्षा तुम्ही किती वाढवता हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही किती वाढवता यापेक्षा तुम्ही किती काळ सातत्य ठेवता हे महत्वाचं आहे. प्रत्येक मोठं झाड एकेकाळी छोटं बी होतं. त्याचप्रमाणे प्रत्येक मोठी संपत्ती एका छोट्या बचतीपासून सुरुवात होते. प्रत्येक आर्थिक स्वातंत्र्य एका निर्णयापासून सुरू होतं आणि कदाचित तो निर्णय तुम्ही आज घेऊ शकता. मित्रांनो, जर या पुस्तकातील एक तरी धडा तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आजपासून स्वतःला आधी पैसे देणार. तसेच सांगा या 7 नियमांपैकी तुम्ही कोणता नियम आजपासून लागू करणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच जबरदस्त मराठी बुक समरीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकाचा प्रवास करणार आहोत जे कदाचित तुमच्या विचारसरणीला आणि आयुष्याला नवा दृष्टिकोन देईल. धन्यवाद.